आणि यानंतरची बातमी आहे एका वादळाची। उत्तर भारत आणि पश्चिम बंगालमध्ये धडकलेल्या या वादळाने अक्षरशः थैमान घातले। दिल्ली, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्ये या वादळाच्या तडाख्यात आतापर्यंत 41 जणांचा जीव गेलाय। नवी दिल्ली शहरामध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय। ताशी 109 किलोमीटर वेगाने वारं हे धुळीचं वाहत होतं। नवी दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी झाडं पडली आहेत, रस्त्यावरची मोठमोठाली होर्डिंग सुद्धा कोसळली आहेत। पुढचे 2 दिवस हे धुळीचं वादळ कायम राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय। पश्चिम बंगालमध्ये सुद्धा वादळामुळे मोठं नुकसान झालंय। 11 जणांचा यामध्ये मृत्यू झालाय। आंध्र प्रदेश, तेलंगणात वादळ आलेलं आहे, ज्याच्यात जोरदार पावसामुळे 9 जणांचा मृत्यू झालाय। तर नवी दिल्ली विमानतळावर रविवारी तब्बल 70 फ्लाइट्स वळवण्यात आली होती। अनेक विमानं ही अमृतसर, लखनौ आणि जयपूरला वळवण्यात आली होती। आपण ही दृश्य बघतोय, वारं नेहमी वाहतं, पण मोरादाबादमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये ही दृश्य आहे। तो धुळीचं वादळ आलंय आणि 109 किलोमीटर वेगाने हे वादळ वाहतंय। आपल्याला काहीही दिसू शकत नाहीये। पुढचं प्रचंड वेग आहे। गाड्या ज्या चाललेल्या आहेत त्याच्यावरचं नियंत्रण सुटतंय। अनेक ठिकाणी घरावरचे पत्रे उडून गेलेले आहेत, झाडं पडलेली आहेत आणि त्याचबरोबर रस्त्यांवरची होर्डिंग सुद्धा खाली पडली आहे। त्याच्यामुळे ॲक्सिडेंट सुद्धा झालेला आहे। ही दृश्य आहेत नवी दिल्लीची। नवी दिल्ली कानपूर हायवेवर तर अपघात सुद्धा झाला होता। नवी दिल्लीमध्ये तर गेल्या 2 दिवसांपासून हे असंच वातावरण आहे। वादळ आहे, वारं जोरात वाहत आहे आणि त्याचबरोबर विजांचा कडकडाट सुद्धा होतो। 41 जणांचा आतापर्यंत या सगळ्या वादळाच्या थैमानामध्ये जीव गेलेला आहे। अखंडपणे इथे धुळीचं वादळ वाहत आहे। झाडं ठिकठिकाणी अशी रस्त्यावर उन्मळून पडली आहेत।